नमस्कार मित्रांनो, आम्ही आमच्या शेतावर आत्ता नवीन आयरा सॉइल या कंपनीचं बायोगॅस बसवतोय। त्यासाठी आम्हाला एक 6 फूट व्यासाचा आणि 3 फूट डीप असा खड्डा खणायला लागला आणि नंतर आमचा हा बायोगॅस बसवण्याचा इन्स्टॉलेशन चालू आहे। हे बघा, हा खड्डा आम्ही इथे असं खणला याप्रमाणे, आणि ह्याचं जे आउटपुट येईल त्याचं आम्ही इथे आता ऑलरेडी वर्मी कंपोस्ट करतोय। त्यासाठी आम्ही वापरू त्याला सॉलिड सेपरेट करून, आणि त्याचं लिक्विड डायरेक्ट शेतामध्ये फवारणी करता येईल। हे बघा, हा बायोगॅस संच आहे, इनपुट इकडे आहे आणि वरून इथून गॅस निघतो। हा युनिटवर असे वरती 4 अँगल्स असतात जे वरून प्रेशर देतात। हे मधली जी फ्लोटिंग टँक आहे त्याचं फिटिंग आता चालू आहे। वहाँ पे जाके खींचो उसको, अरे तो खड़ा होके खींचो, ओढून घ्या थोडं, ओढून। या सिस्टीममधून इथून आपली स्लरी बाहेर येणार। त्या स्लरीला आपल्याला या 2 फिल्टर सिस्टीममधून टाकून खाली जो ट्रे आहे त्यात कलेक्ट करता येतं। त्यानंतर हा जो पाईप आहे ह्याच्यातून तुमचं फक्त फिल्टर्ड आउटपुट येतं। इथे आता आम्ही एक पिंप खाली गाडणार आहे, मग आम्हाला तिथे स्टोरेज करता येईल। त्यानंतर जो काही चौथा उरेल, जो काही चौथा ह्याच्यामध्ये होईल तो चौथा आम्ही इथे टाकणार। आमचं ऑलरेडी इथे वर्मी कंपोस्टिंग चालूच आहे, त्या वर्मी कंपोस्टिंग बेडमध्ये तो चौथा वापरून आमच्यासाठी गांडूळ खत तयार होईल।